नमस्कार, स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक यांचा शिक्षकाची संवाद दौरा सुरू। अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यात जाऊन प्रत्येक शाळेतील शिक्षकांशी संवाद साधण्याचा त्यांचा मानस असून त्यांनी 21 जुलै रोजी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका येथील विविध शाळांना भेटी देऊन त्यांनी शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांप्रती केलेल्या विविध कामांचा आढावा त्यांनी शिक्षकांसमोर मांडला। अमरावती विभागामध्ये देखील आपल्याला पूर्ण 4 जे मोठमोठे जिल्हे आहेत तर फार मोठा प्रतिसाद मिळाला। आणखी या गेल्या 5.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सभागृहामध्ये मी शिक्षण क्षेत्राच्या संबंधित प्रश्नाशिवाय दुसरा कोणताही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। अनेक प्रकारच्या समस्या शिक्षण क्षेत्रात होत्या। जसं फार मोठी समस्या जुन्या पेन्शनची होती। मी निवडून आलो, कोविड-19चं संकट होतं। या कोविड-19 मध्ये तुम्हाला कल्पना असेल, शाळा बंद होत्या, विद्यार्थी शाळेमध्ये नव्हते, 2-2 दिवसाचं अधिवेशन होतं। उद्धव साहेब ठाकरे आपले राज्याचे मुख्यमंत्री होते, वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री होत्या, वित्तमंत्री अजितदादा पवार होते। आपण जुन्या पेन्शनचा प्रश्न सभागृहामध्ये मांडला। सातत्यानं एकनाथ शिंदे आले, त्यांच्याजवळही मांडला। त्याच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आले, त्यांच्याजवळही मांडला। तो प्रश्न सुधारित जुनी पेन्शन योजना आपल्याला लागू झाली। याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वीची जी मंडळी लागलेली आहे त्यांची इच्छा किंवा ज्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी लागलेले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे, तर आम्हाला का नाही? परंतु आपले काही कर्मचारी शिक्षक वृंद त्या कोर्टामध्ये गेलेले असल्यामुळे ती जुनी पेन्शन योजना आपल्याला त्या 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी ज्यांची जाहिरात आलेली होती अशा मंडळी ती मिळू शकली नाही। परंतु आपण सातत्याने जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत राहिलो। आता तुम्हाला सुधारित जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू झालेली आहे। ज्या निकषपात्र शाळा होत्या त्यांना वेतन मिळालं ही फार मोठी फलश्रुती आपल्या कार्यकालामध्ये झालेली आहे। या महाराष्ट्रामध्ये निकषपात्र असलेल्या शाळांना वेतन मिळालं, परंतु त्या ठिकाणी आपलं समाधान नव्हतं, कारण की आपल्याला प्रचलित धोरण जे शासनाने व्यपगत केलेलं होतं 2016 मध्ये प्रचलित धोरण व्यपगत केल्यामुळं आपल्याला पुन्हा आंदोलन करायचं काम पडलं की आम्हाला टप्पावाढ मिळाली पाहिजे, आम्हाला टप्पावाढ मिळाली पाहिजे। आणि ते आंदोलन या ठिकाणी आझाद मैदानावर यावर्षी होतं। 8-9 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षक समन्वय संघटनेने घेतला। त्या 8 आणि 9 तारखेला दोन्ही दिवस मी त्या आझाद मैदानावर गेलो होतो। आणि आपल्या माहिती करता महाराष्ट्रामधून एकमेव मी आमदार असा आहे की शिक्षकाला टप्पावाढ मिळाली पाहिजे म्हणून लक्षवेधी आपण सभागृहामध्ये शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक यांनी शाळेच्या भेटी दरम्यान रिसोड तालुक्यातील त्यांचे संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधाकर कोल्हे, संघटनेचे पदाधिकारी अनिल मडके यांच्यासह संजय नरवाडे, गुलाबराव खडसे व राजूरकर सर इत्यादी उपस्थित होते। स्वामी विवेकानंद विद्यालय व्याड या ठिकाणी विद्यालयाचे